हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. जो मी लास्ट व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये लास्ट क्लिप मी जी काय जॉईन केली आहे यूट्यूबला माझ्या, तर ती म्हणजे इंटेन्शन असं होतं की जसं आपण टिपक्यांची रांगोळी काढतो तसं एक इन्स्टावरती एक व्हिडिओ आला होता. त्याच्यावरून टिपक्यांवरून आपण किडनी काढू शकतो आहे. तर हा एक व्हिडिओ होता, तर तो मी तिथून डाउनलोड करून मी आपल्या लेक्चरनंतर तिथं अपलोड केला. तर मला यूट्यूबकडून कॉपीराईट भेटलं आहे अनफॉर्च्युनेटली. लेट इट बी. तर आपण पुढं जाऊया. आज आपण बघणार आहे फंक्शन ऑफ पॅनक्रियाज. मी कालच क्लासमध्ये फंक्शन ऑफ पॅनक्रियाज घेतलं आहे. त्यामध्ये मला एक थोडं शॉर्ट फॉर्म भेटला की कसं तुम्ही फंक्शन ऑफ पॅनक्रियाज लक्षात ठेवू शकता. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फंक्शन ऑफ पॅनक्रियाज दे आर टू फंक्शन्स, एक्झोक्राइन फंक्शन अँड हार्मोनल फंक्शन. इन एक्झोक्राइन फंक्शन देर इज अ इनॲक्टिवेट एन्झाईम इन एक्झोक्राइन ग्लँड. एक्झोक्राइन ग्लँडमध्ये काय असतात? इनॲक्टिवेट एन्झाईम असतात. दे मूव्ह पॅनक्रियाटिक डक्ट. नंतर काय होतं? इनॲक्टिवेट एन्झाईम पॅनक्रियाटिक डक्टमध्ये मूव्ह ऑन होतात. आफ्टर दॅट दे रीच इन बाईल डक्ट. ते बाईल डक्टमध्ये पोचतात. दॅट टाईम ऑल्सो एन्झाईम इज इनॲक्टिवेटेड. त्यावेळीसुद्धा तुमचे एन्झाईम इनॲक्टिवेट असतात. बट आफ्टर दॅट एन्झाईम विल एंटर इन टू द डिओडिनम. नंतर काय होतं? तुमचे जे इनॲक्टिवेटेड एन्झाईम आहेत ते डिओडिनममध्ये एंटर होतात, तेव्हा ते ॲक्टिवेटेड होतात. देन आफ्टर दॅट when they reach in duodenum they break down the carbohydrate fat protein. एकदा का ॲक्टिवेटेड एन्झाईम इनॲक्टिवेटेड होते, डिओडिनममध्ये ॲक्टिवेट झाल्यावर ते काही शांत बसणार नाही आहेत. कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन ह्यांना ब्रेकडाऊन करणार आहेत. ओके. देन नेक्स्ट आहे बायकार्बोनेट. देन बायकार्बोनेट सिक्रेट विथ द हेल्प ऑफ एक्झोक्राइन टिश्यू. बायकार्बोनेट जे आहे ते काय होते? सिक्रेट होते. कुणाच्या हेल्पने? एक्झोक्राइन टिश्यूच्या हेल्पने. तर एक्झोक्राइन टिश्यू काय करतात? दे न्यूट्रलाइज स्टमक ॲसिड टू द डिओडिनम. जे काय डिओडिनममधलं स्टमक ॲसिड आहे ते न्यूट्रलाइज करतात. Then next is a hormonal function. Hormonal function, in that endocrine glands secrete insulin and glucagon. Both are hormones. Okay. म्हणजे हे काय? एंडोक्राइन ग्लँडमधले इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन हे दोन हार्मोन्स आहेत. ते काय करतात? दे रेग्युलेट ग्लुकोज अँड सोमॅटोस्टॅसिन फ्रॉम द ब्लड. ब्लडमधलं ग्लुकोज आणि सोमॅटोस्टॅसिन रेग्युलेट करतात. दॅट इज द फंक्शन ऑफ पॅनक्रियाज. तर दोन बघितले आपण फंक्शन त्याचे, एक्झोक्राइन फंक्शन आणि हार्मोनल फंक्शन. एक्झोक्राइन फंक्शनमध्ये काय होतं? एन्झाईम इनॲक्टिवेटेड असतात एक्झोक्राइन ग्लँडमध्ये. नंतर ते पुढे सरकतात, दॅट इज मूव्ह डाऊन होतात पॅनक्रियाटिक डक्टमध्ये. नंतर ते पोचतात बाईल डक्टमध्ये. नंतर म्हणजे बाईल डक्टमध्ये असताना सुद्धा ते इनॲक्टिवेटेड असतात, ते ॲक्टिवेट नसतात. बाईल डक्टनंतर ते येतात डिओडिनममध्ये. डिओडिनममध्ये ते जेव्हा येतात तेव्हा ते ॲक्टिवेट होतात. आता ॲक्टिवेट झाल्यात, शांत तर बसणार नाहीत. त्यामुळं ते काय करतात? डिओडिनममधलं जे कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन, तर कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन ब्रेकडाऊन होतं. नंतर तिथं येतं बायकार्बोनेट. बायकार्बोनेटला सिक्रेट कोण करतं? एक्झोक्राइन टिश्यू. तर एक्झोक्राइन टिश्यूचं काय काम आहे? डिओडिनममधलं जे स्टमक ॲसिड आहे ते मेंटेन ठेवायचं, न्यूट्रल करायचं. ओके. नेक्स्ट आहे हार्मोनल फंक्शन, जे एंडोक्राइन ग्लँडमध्ये असतं. कोणते हार्मोन सिक्रेट होतात? इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन.
तर हे दोघं काय करतात, ब्लडमधलं ग्लुकोज आणि सोमॅटोस्टॅसिन काय करतात, रेग्युलेट करतात. त्यांचं कामच आहे की रक्तातली ग्लुकोज म्हणजे शुगर आणि सोमॅटोस्टॅसिन काय करायचं, रेग्युलेट करायचं. हे काम कोणाचं असतं, हार्मोनल फंक्शनचं. तर हे रिलेटेड अबाउट द फंक्शन ऑफ पॅन्क्रियाज. एवढं जरी लिहिलं तर तुम्हाला 5 मार्क्स आरामात भेटून जातात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Press the like button and subscribe my channel and share your nursing friends. Thank you and bye bye. Have a nice day.